मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रिन्स कट ब्लाउज पेपर कटिंग करणार आहे बाजूला दिलेल्या मापाप्रमाणे आणि पाठीमागे आपण बोटनेक घेणार आहे। असं परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। हे आपलं अस्तर आणि ब्लाउजचा कपडा। मी अस्तरला खाली एक सरळ लाईन आखून घेते। आपली मागील उंची 12.5 इंच आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस करते। 14 इंच आपण मागील उंची घेतले। 12.5 इंच आपली मागील उंची आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस केलाय। टोटल आपण 14 इंच मागील उंची घेतली आहे। शोल्डर आपलं 14 इंच आहे, त्याच्या अर्ध 7 इंच मी शोल्डरला मार्किंग करते। 2 ठिकाणी मी मार्किंग करते म्हणजे मुंढा लाईन आखणं सोपं होतं आणि मुंढा लाईन आखून घेतली। मुंढा आपल्याला 7 इंच घ्यायचा आहे। जेवढं तुम्ही शोल्डर घ्याल तेवढंच तुम्हाला मुंढा घ्यायचा आहे। मी 7 इंचाला मार्किंग केली आणि छाती लाईन आखून घेतली। आता आपल्याला शोल्डर लाईनीला 2.5 इंचाला मार्किंग करायचे आणि 1 इंच मुंडा उतार आणि हे 2 मार्किंग जोडून घ्यायचे आहेत। आपली कमर 26 आहे। 26 चा चौथा 6.5 इंच किंवा 6.5 इंच, त्यात तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचे। 1 इंच ट्रक्स साठी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, हे टोटल 9 इंच येते। ह्या 9 मध्ये 1 इंच प्लस करायचंय, 10 येते। 10 इंच आपण छाती घेतली आहे। शोल्डर पट्टी मी 3 इंच घेते, ही तो आवडीप्रमाणे आहे। गळा रुंदी आपली 4 इंच राहिली आणि बोट नेक साठी मी गळा उंची 3.5 इंच घेते। 3.5 इंच बॉक्स बनवते आणि गोल गळ्याचा शेप देते। इथं मी अर्धा इंच गॅप ठेवलाय हुक लावायसाठी। कमरपट्टी आपण 3.5 इंचाची घेतोय, 3.5 इंच आणि खाली वर गळा आपण 4 इंच घेतलाय बोटनेकचा, पण खाली गळा मी डीप फक्त 3 इंचाचा केलाय। 3 इंचाला मी बॉक्स बनवते आणि ह्या ठिकाणी तुम्ही हवा तो गळ्याचा शेप देऊ शकताय। मी आता दाखवते ह्याप्रमाणे शेप देणार आहे। मी कच्चा आराखड्यामध्ये ही आकृती दाखवते, मी आता कट करणार नाहीये। तुम्ही इथं 2 वाट्या 3 वाट्या हव्या तशा घेऊ शकता किंवा सरळ लाईन पण घेऊ शकता। मुंढा लाईनीचा मध्य काढायचा, जी मुंढा लाईन आपली राहिली तिचा मध्य काढायचा आणि अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायचे आणि क्रॉस लाईन आखायचे म्हणजे मुंडा शेप देणं सोपं होतं। बघा मी अर्धाच मुंडा शेप दिला, अर्धा काम लाईनीनं केलं आहे। मी या चॅनेलवर कटोरी पुढं आणि पाठीमागं बोटनेक, 4 टक्स पुढं पाठीमागं बोटनेक असे बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत। तुम्ही या चॅनेलवर जाऊन पाहू शकता। या पद्धतीने एक वेळ ब्लाउज कटिंग करून बघा, घालून बघा आणि नंतर मला कमेंट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। आता आपण पुढील भाग कटिंग करायला घेणार आहे। पुढील मी एक सरळ लाईन आखून घेतले। पहिला कपडा सरळ केलाय, ओपन भाग माझ्याकडे आहे आणि आपण पुढील शोल्डर 5.5 इंच घेतलंय आणि शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेतली। जी आपण मागची घेतली तीच आपल्याला पुढची घ्यायची आहे। शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं। मुंढा सुद्धा आपल्याला सेम 5.5 इंचच घ्यायचा किंवा 6 इंच पण चालेल। मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेतली आणि ही छाती लाईन आखून घेते। छाती लाईन आखल्यानंतर परत एकदा 5.5 ला मार्किंग करायचे आणि मुंडा लाईन आखायचे म्हणजे जेवढं शोल्डरला मार्किंग केले तेवढीच मी छाती लाईनला मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखून घेतली। आपली पुढील उंची मी 14 इंच घेते, कारण पाठीमाग आपण 1.5 इंच प्लस केलं होतं, पुढच्या मध्ये फक्त आपण अर्धा इंच प्लस करतोय उंचीमध्ये आणि मी 2 ठिकाणी मार्किंग करून ही आपली कमर लाईन झाली। आपले 3 लाईन आखून झाले आहेत। मी कपडा सरळ करून घेते कारण कपडा हल्लाय आणि पिना लावून घेतले आहेत। तर इथपर्यंत प्रोसिजर तुम्हाला समजली आहे। आता आपल्याला छाती, आपली छाती 32 आहे, तर 32 चा चौथा आपल्याला इथं 32 चा चौथा घ्यायचा आहे। 8 इंच येतोय, मी 8 इंचाला मार्किंग केली आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, अर्धा इंच आपल्याला प्रिन्सेस शेप मध्ये आपण अर्धा इंच कट करतो म्हणून मी 2 इंच पुढं वाढवलं आहे। मुंढा लाईनीचा मध्य काढला आणि असा खोल तुम्हाला मुंड्याचा शेप द्यायचा कारण हा पुढील भाग आहे। आता आपली कमर आपली 26 आहे, तर 26 चा चौथा काय येतो 6.5 इंच आणि आपण पुढील कमरेसाठी ट्रक्स घेणार आहे 1.5 इंचाचा आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिनिंग, हे सुद्धा सेम 10 इंचच येतंय। तर मी अशी
लाईनी आखून घेतल्या. आता आपला पुढचा गळा, पुढील गळा मी 7 इंचाचा घेते. 7 इंचाला मार्किंग केली आणि खाली आपण 3 इंच गळा रुंदी वाढवणार आहे. बॉक्स बनवा आणि इथं तुम्ही हवा तो गळ्याचा शेप देऊ शकता. मी गोल घेतला आहे. आपला ट्रक्स पॉइंट 8.5 इंच आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करते. 9 इंच आपण ट्रक्स पॉइंट घेतलाय. अपेक्स पॉइंट मी 3.5 इंच घेतला आहे. वर तुम्ही 3.5 घेतले तर त्यात खाली तुम्हाला अर्धा इंच वजा करून 3 इंचाला मार्किंग करायचे कमरेवर. आपण कमर ट्रक्ससाठी किती घेतलं? 1.5 इंच. तोच 1.5 इंच मी मार्किंग केली. आता इथं ट्रक्ससाठी ट्रक्सचा शेप दिला आहे. मुंडा लाईनीवर तुम्हाला 4.5 इंचाला 4.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि ती 4.5 ते ट्रक्स पॉइंट तुम्हाला लाईन आखायची आहे. त्या लाईनीचा मध्य काढायचा आहे. जे अर्धा इंच आपण वाढवलं होतं पुढं ते इथं आपण अर्धा इंचाचा गॅप टाकला. हे बघा, हा अर्धा इंच. जी तुम्ही मुंडा 5.5 इंच घेतला होता तिथून तुम्हाला खाली आता हे बघा मी अर्धा इंच लाईन आखली आहे. म्हणजे आपला टोटल पुढील मुंडा 6 ते 6.25 इंच आपला पुढील मुंडा शेप आला आहे. आणि असा नवीन मुंड्याचा शेप द्यायचा आहे. मागील भाग शिलाई मार्जिनिंग आणि पुढील भागाची शिलाई मार्जिनिंग जोडायचे आणि जो एक्स्ट्रा कपडा अशी मार्किंग करून घ्यायचे आणि तो कपडा असा क्रॉस कट करायचा आहे. हुकाई पट्टीकडच्या साईडला सुद्धा आपण अर्धा इंच क्रॉस केला आहे. इथं आपली अपेक्स पॉइंट येणार आहे, ते कट टाकायचं आहे. आपलं प्रिन्सेस आखून कम्प्लीट आहे. प्रिन्सेस कटचं माप आपलं आखून कम्प्लीट आहे. जसं आखलंय तसं मी कटिंग करून घेते. लक्ष देऊन बघा आणि परफेक्ट गोष्टी फॉलो करा. कशी वाटली माझी ही प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करायची पद्धत किंवा बोटनिकची? ह्या पद्धतीने एक वेळ ब्लाऊज कटिंग करा, घालून बघा, परफेक्ट फिटिंग बसतो. कारण की मी फक्त ब्लाऊज कटिंग किंवा टिचिंग केलेला व्हिडिओ नाही दाखवत, तर तो ब्लाऊज फिटिंगला कसा बसला ते सुद्धा दाखवते. आता बघा, आपण पुढील गळा 7 इंच घेतला होता तर तो मला खूप मोठा वाटतो, तर मी अर्धा इंच कमी केला आहे आणि असा नवीन परत गळ्याचा शेप दिला आहे. तर आता आपण पुढील गळा 6.5 इंच घेतला आहे. तर आपलं पुढील भाग कटिंग कम्प्लीट झाला आहे. आता मी इथं ब्लाऊज कटिंग दाखवलंय. या ठिकाणी तुम्ही पेपर वापरू शकता, कारण मी पेपर कटिंग करत नाही, मी डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करते. तुम्ही हाच पेपर कटिंग आहे असा ब्लाऊजवर ठेवायचा आहे आणि ब्लाऊज कटिंग करायचं आहे. ह्याच्यामध्ये काही या ठिकाणी मी हुक अटॅच करणार आहे. तुम्ही तर दोरी सुद्धा अटॅच करू शकता. आणि हे बघा, हा जो कटवर्कचा पॅटर्न आहे खाली येणार आहे, त्यासाठी मी अर्धा इंच वरून गळा कट करणार आहे. कारण तो कटवर्कसाठी आपल्याला कपडा एक्स्ट्रा सोडावा लागतो. तुम्ही जर असा पॅटर्न घेणार असाल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. आणि इथं आपला हुक येणार आहे, तिथं मी ओपन करते. आपलं मागील पुढील भागाचं कटिंग कम्प्लीट झालंय. या ठिकाणी मी शेप तुम्हाला दाखवते वेगवेगळे, पण मी हे शेप कॅनव्हासवर कटिंग करणार आहे. ह्या कपड्यावर मी कटिंग करणारच नाहीये. मी कॅनव्हासवर कट करून नंतर मी ह्या कपड्यावर चिपकवणार आहे. जे आपण कटवर्क पॅटर्न बनवणार आहे त्याचे दोन्ही शेप सेम येण्यासाठी मी काय केलंय, हा फेबिकॉलची बॉटलचा वापर केलाय, म्हणजे आपले पॅटर्न सेम बनतील. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ अपलोड करत राहील. आणि हा आपला पुढचा, मागचा आणि स्लीव डिझाईन